अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. लवकरच कोजागिरी पौर्णिमा आहे. मंगळवारी आहे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजे परवा आहे. आपल्याला हा जो दिवस आहे हा खूप महत्वाचा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करत असतात. म्हणून ह्या दिवसाचं असं एक त्याचं महत्व आहे. तसं तर दर पौर्णिमा खूप महत्वाची असते, पण कोजागिरी त्यातल्या त्यात खूप जास्त महत्वाची असते. आपल्या घरात माता लक्ष्मीने वास करावा, भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी, असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाला वाटत असतं. आज मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे की आपण कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्याला त्या गोष्टी आपल्या देवघरात ठेवायच्या आहे. जास्त महाग नाहीये, मी कोणती गोष्ट तुम्हाला महाग सांगणार नाही, पण तेवढीच ती प्रभावशाली आहे. आता तुम्ही म्हणाल की ताई मंदिरात वस्तू ठेवून किंवा देवघरात वस्तू ठेवून लक्ष्मी येते का? अर्थात मी तुम्हाला सांगेल की कष्टाला पर्याय नाही, आपल्याला कष्ट करायचे आहे, पण ह्या गोष्टी आपल्या देवघरात असायलाच हव्या, हे शास्त्रानुसार पण आहे. आणि माता लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. पहिली गोष्ट आहे की भगवान विष्णूंचा फोटो. माझ्या बऱ्याच जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की माझ्याकडे भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे. दोघांचा फोटो असेल तर अर्थात उत्तम, तो खूप महत्वाचा असतो, कारण आपल्याला तो दिवाळीला पण लागतो. तर मी तुम्हाला सांगेल की ह्या कोजागिरीलाच आपण तो फोटो आणायचा आहे. काही जास्त महाग नाहीये, 50 रुपयाच्या आत तुम्हाला तो फोटो मिळेल. तुमच्याकडे जर माता लक्ष्मी हुबी असेल, आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी हुबी नसावी, ती बसलेलीच असावी, कमळात ती बसलेली राहावी, हे त्याला खूप महत्व आहे. हुबी लक्ष्मी कधीच नाही पाहिजे. लक्ष्मी ही स्थिर, आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी चंचल असते, म्हणून ती बसलेलीच आपल्या घरात पाहिजे. तुमच्याकडे जर भगवान विष्णू, माझ्याकडे जो फोटो आहे माता लक्ष्मी आणि त्यांच्या पाठीमागे भगवान विष्णूंचा फोटो आहे, तो असा फोटो भेटला तर उत्तम, नाहीतर मग भगवान विष्णूंचे माता लक्ष्मी पाय चेपत आहे तो पण फोटो खूप सुंदर आहे, तो फोटो आपल्या देवघरात असावाच. याच्यापैकी तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती आणली तुम्ही तरी हरकत नाही, पण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो सोबत असावाच. कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी असतेच, म्हणून भगवान विष्णू पाहिजे. जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असते, तर तुम्ही आणू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जर लक्ष्मीची मूर्ती आणायची असेल, मला खूप कमेंट्स येतात की ताई आम्हाला लक्ष्मीची मूर्ती आणायची आहे, तर परवाचा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही माता लक्ष्मीचा मूर्ती आणू शकता. फोटो तर आपल्याला आणायचा आहे, पण मूर्ती पण आपल्याला आणायची आहे. त्याच पद्धतीने सगळ्यात प्रभावशाली जे असेल तर ते श्रीयंत्र. बऱ्याच आपल्या लोकांकडे श्रीयंत्र आहे, ज्यांच्याकडे नाहीये त्यांना मी सांगेल फक्त श्रीयंत्र तुम्हाला थोडासा महाग मिळेल, तुम्ही केंद्रातूनच घ्या. मी स्वतः मी रिकमेंड करेल तुम्हाला की तुम्ही केंद्रातूनच घ्या. पंचधातूचा आहे, खूप जड आहे आणि खूप प्रभावशाली आहे. माझ्या घरात आहे, खूप वर्षाचा आहे, मी तुम्हालाही सांगेल आणा. 900 रुपये त्याची प्राइस आहे. तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात मिळेल, तुम्ही थोडंसं सर्च करा, अर्थात तुम्हाला मिळेल. थोडंसं शोधा. तुम्ही जरी एखाद्या ग्रामीण भागात राहत असाल तरी तुमच्याकडे 2 दिवस आहे, मनात इच्छा असली तर नक्कीच आपल्याला श्रीयंत्र मिळेल. खूप जास्त प्रभावशाली आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्र स्थापित करायचं आहे. त्याच पद्धतीने कवडी. तुमच्या घरात आपण एक कवडीवर व्हिडिओ केला होता, तर आताही तुम्हाला तुमच्या घरात एक तरी कवडी पाहिजे. 7 कवडी असेल तर अर्थात उत्तम, पण एक तरी कवडी तुम्ही तुमच्या देवघरात ठेवा. तो आपल्याला पण माहिती आहे की कवडीमध्ये कवडी जर आपल्याकडे असली तर माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते, ती आपल्या घरातून कधी जात नाही. म्हणून तुम्हाला मी सांगेल की कवडी पण आणा. तुम्ही 7 कवड्यांचा जो उपाय आहे तो आपल्याला परत एकदा करायचा आहे. तो कधी करायचा मी याच्यावर नक्की व्हिडिओ करेल, पण आता तुम्ही एक कवडी जरी आणली बाजारातून आणि त्यांची जर तुम्ही पंचोपचार पूजा केली, जर मंत्रस्तोत्र जर तुम्ही, आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगते काय मंत्र म्हणायचा आहे. एकदा तुम्ही श्री सुक्त म्हणा, विष्णू गायत्री मंत्र म्हणा, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा, ते तुम्हाला तिथे स्थापित करायचं आहे. नाहीतर फक्त हळदी कुंकू अक्षता लावून जरी तुम्ही स्थापित केली तरी हरकत नाही, ते खूप महत्वाचं आहे. त्याच पद्धतीने लक्ष्मीचा शिक्का. हा जास्त महाग नाही. तुम्हाला असं वाटत असेल की चांदीचा आहे तर हा जास्त महाग आहे, तर नाही, हा तुम्हाला 150 रुपयापर्यंत मिळेल. आपल्या घरात लक्ष्मीचा शिक्का पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींपैकी एक गोष्ट तुम्ही आणली तरी उत्तम, असं अजिबात नाही मी तुम्हाला सांगते म्हणून सगळ्याच गोष्टी पाहिजे. तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही कोणतीही गोष्ट आणा. नंतर हळूहळू हळूहळू स्वामी कृपेने जर तुमचं चांगलं झालं, आणि होणारच आहे, तर तुम्ही एक एक गोष्टी ऍड करू शकता. ज्यांचं बजेट नाहीये त्यांना मी सांगेल तुम्ही भगवान विष्णूंचा फोटो आणा. श्रीयंत्राचं बजेट ज्यांना नसेल त्यांनी हा शिक्का आणा.
पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या देवघरात असणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेल, तर दक्षिणावर्ती शंख हा अतिशय प्रभावशाली मानला जातो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी दक्षिणावर्ती शंख आणि भगवान विष्णूंचा वास आपल्याकडे राहावा म्हणून दक्षिणावर्ती शंख अतिशय महत्वाचा आहे. ह्या 5 गोष्टींमध्ये तुम्हाला जे तुमचं यथाशक्ती आहे त्या तुम्ही आणाव्या. फोटो सगळ्यात स्वस्त मिळेल. अर्थात तुम्हाला हा जो शिक्का आहे बऱ्याच लोकांनी आणला आहे, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी पण आता आणू शकता. आपल्याला परवाचा दिवस खूप महत्वाचा आहे. तुम्ही दिवसभरात कधीही आणू शकता असं अजिबात नाही, आणि आणून तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता. तेव्हापासून तुमच्या देवघरात तुम्हाला त्यांची पंचोपचार तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. अतिशय सोपी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. या गोष्टींपैकी कोणती गोष्ट आणा, माता लक्ष्मी नक्की तुमच्याकडे वास करेल, यात काही शंका नाही. परत एकदा सांगेल, फक्त गोष्टी आणून लक्ष्मी येत नाही. तुम्ही किती मनापासून कष्ट करताना ते देव बघत असतो, आणि तुमच्या कष्टांना देखील नशिबाची साथ महत्वाची असते. अगदी छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.